ते नेसान झाली. गवार मोडता मोडला उठले आणि देवापुढे निरांजन लावलं. पूर्वी नातवंड बरोबर असायची, आता ती मोठी झाली ना, कुठे कुठे हुंदडत असतात. पण माझा नेम काही चुकवत नाही. लहानपणापासूनचे संस्कार आहे. आता सगळं आपल्या बरोबरच संपवायचं. बरेच दिवस मनात आहे ना ही जुनी ट्रंक जरा बघावी. काय जुनं पानं भरलंय त्यात, काढून टाका. आपण गेल्यावर कुणाला आता याचं काय करायचं असा प्रश्न नको पडायला. माणसाचं काही नेम असतो. परवा छातीत जरा गच्च झाल्यासारखं वाटलं, थोडं दुखलंय, गप्प राहील. नंतर पुन्हा डॉक्टरला फोन गेला असता. आजकाल डॉक्टरची विजिट फी का थोडी थोडकी गाजते, अकारण खर्च. दुखणं थांबलं थोड्या वेळात, पण इशारे मिळतात तेवढं मात्र खरंय. नमस्कार मॅडम, मी आकाश घडवले फुलटो फाटकमध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार मॅडम, आधी आम्हाला तुम्ही या नाटकात केलेल्या भूमिकेबद्दल थोडं सांगा. हे नाटक म्हणजे विजयाताई राजाध्यक्ष, ज्या खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका आहेत मराठीतल्या, त्यांची कथा आहे पै पैशाची गोष्ट. त्यावरती म्हणजे त्याचंच हे नाट्य रूपांतर आहे. जे नाट्य रूपांतर करण्यासाठी त्या कथेच्या संहितेमध्ये फारसा बदल केलेला नाही आहे. आमचे जे दिग्दर्शक आणि ज्यांनी नाट्य रूपांतर केलं आहे ते विपुल महागावकर यांनी. तर ही कथा साधारण 93 सालात घडणारी अशी आहे. आणि त्यावेळेला जान्हवी ही बाई ही साधारण त्यावेळेला एक 70-72चं वय आहे तिचं. आणि एका संध्याकाळी सगळं सुखवस्तू आहेत तिचं कुटुंब आता आणि सगळं घर भरलेलं आहे, पण तरीसुद्धा कधीतरी एक हुरहुर असते मनामध्ये. कदाचित आयुष्य संपत आल्याच्या काळात असेल. आणि मग आपल्या जुन्या आठवणी आजूबाजूला आपल्या अशा फेर धरतात आणि थोडं चुकल्यासारखं वाटतं. तर अशी तिची मनोवस्था आहे. आणि एक पेटी छोटीशी जुनी लाकडी, ज्याच्यामध्ये काही जुन्या गोष्टी तिने ठेवलेल्या असतात. आणि बरेच दिवस मनात म्हणत असते की आपण हे कधीतरी आवरूया असं. तर ती आज आवरायला बसते या विचाराने की मी उद्या गेले तर मग आता ह्या पेटीचं काय करायचं वगैरे असा कोणाला प्रश्न नको पडायला. आणि मग ते पेटी आवरताना त्यातून ज्या एक गोष्टी बाहेर पडतात त्या सगळ्यातून त्या स्त्रीचं, जान्हवीचं बालपण, ते तिचे नातवंड, शिवाय घरात तिची 90 पार केलेली आई आहे. तर अशा 4 पिढ्यांचा पट सगळा उलगडत जातो. आणि त्याला महत्त्वाचं म्हणजे त्याला पार्श्वभूमी आहे ती हिशेबाच्या वह्यांची. म्हणून ही पै पैशाची गोष्ट आहे. म्हणजे त्या काळातला हिशोब आणि आत्ताचा हिशोब, पैशाचं बदलतं मूल्य, गरज आणि चैन यातली जी सीमारेषा पुसट होत चाललेली आहे त्याबद्दलचं भाष्य. आणि हा सगळ्या बदलत्या काळाचा लेखाजोखा मांडणारी अशी ही कथा आणि त्या कथेची ही नायिका जान्हवी अशी आहेत. एवढा पसारा, 40 वर्षांचं आयुष्य जणू कोंबलंय या जागेमध्ये. पैठणीचे काठ. आई म्हणाली होती एवढ्यात नको विकू, सोनं असतं त्यात, पुढं चांगली किंमत येईल. दिशेला घातली होती काय भाषा आठवत नाही. कामाचे नमुने आहेत, अर्धवटच राहिलं. आता डोळ्यानं दिसतंय कुठे, म्हणजे वेळ आहे भरपूर पण दृष्टी पाहिजे ना.
सर्व काळामध्ये म्हणजे जरी ही गोष्ट 93 सालातली असली म्हणजे त्यातले संदर्भ सगळे त्या काळामधले आहेत, तर ते आज करत असताना आम्ही कुठेही ती आजची 2017ची 16ची गोष्ट करूया मग त्याच्यात काहीतरी संदर्भ बदलूया असं केलेलंच नाही आहे. कारण संदर्भ जरी तेच असले तरी त्याचा जो गाभा आहे म्हणजे कथेचा आत्मा किंवा त्याला जे आशय ज्याला म्हणतो तो आहे तो सार्वकालिक म्हणजे त्याला काहीच काळाचं किंवा प्रदेशाचं सीमित नाही आहे. कारण आज जे म्हणणं आहे तेच म्हणजे कालची जी गोष्ट आपल्याला महाग वाटते किंवा आजच्या जनरेशनला जी बापरे एवढे पैसे ती आत्ता नेक्स्ट जनरेशनला त्यात काय झालं मग मोबाईल 50,000 मग काय त्याच्यात काय झालं असतेच तेवढी किंमत तो पाहिजेच तेवढा. हे जे सतत पैशाबद्दलचं हे होत राहणार आहे पण ते कधीच बदलणार नाही आहे. त्यामुळे ती आजसुद्धा तेवढीच ताजी असेल कथा, उद्यासुद्धा ती तेवढीच ताजी असेल. कारण ह्याच्यामध्ये नुसता पैसा हे त्याचा गाभा नाही आहे कथेचा किंवा ते पैसा खर्च कसा करणं आणि पैशाचं मूल्य आणि पैशाचं मोल हे वेगळं वेगळं गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो तसं की पैसा तुम्ही खर्च कसा करता याच्यातनं तुमची संस्कृती दिसते. पैसा मिळवणं ही चूक नाही आहे, पैसा गरजेचाच असतो आयुष्यामध्ये, महत्त्वाचाही असतो खूप. पैसा खूप मिळाला तरी तुम्ही कुठल्या कारणांसाठी तो खर्च करता हे महत्त्वाचं आहे आणि याच्यावर भाष्य करणारी ही कथा आहे. त्यामुळे ही सगळ्यांनी कुठल्याही वेळेला कधी बघावी अशी आहे. 10 तोळे सोने, चांदीचे ताट. आमच्या लग्नाच्या वेळच्या यादी आहेत या. अक्षर पुसट झाली आहेत, नीट वाचता येत नाहीये पण मला आठवतंय ना सगळं. शिवाय आई सांगायची काय कमी नव्हते तुझ्या सासरचे लोक, 10 तोळे सोने पाहिजेच म्हणून हटूनच बसले. सोन्याचा भाव एवढा कडक, कुठून आणायचे एवढे पैसे. शेवटी कसं बस जमवलं ग. चांगलं स्थळ होतं, कसं दौडायचं. बिलवर पाटल्या तोडे सगळे जिन्नस घातले तुझ्या अंगावर, तू मोडलेस ते नंतर. जुन्या दिवसांमध्ये घेऊन गेलं आमच्या आई आणि आजीच्या काळामध्ये. आणि इला भाटेंचा अभिनय पण अप्रतिम, खूप सुंदर. मग तसं म्हणजे प्रत्येकजण जे कोणी पाहिले असतील किंवा ज्यांच्या आजी आई आम्ही त्या काळात गेलो पण इतका असं वाटायला लागलं की स्वानुभव आहे हा खरं म्हणजे. आणि कथा मी वाचली नाही आहे त्यांची बाईंची पण अप्रतिम, खूपच सुंदर. इलाचा अभिनय खूप सुंदर, खूपच छान, खूप बरं वाटतं. मुळात हे इतकं अप्रतिम नाटक आहे झालेलं दीर्घांत जो आहे तो की ह्याच्यातून सर्वसामान्य जो माणूस प्रत्येक वरती आलेला आहे किंवा प्रत्येकाच्या मनातली जी गोष्ट आहे ही त्या कथेतून मांडलेली आहे विजयाबाईंनी. आणि ही मला वाटतं की ह्या कथेला कुठच्याही काळाचं बंधन नाही आहे. ही कुठच्याही काळात तेवढीच प्रत्येकाला आपल्या मनातली गोष्ट वाटणारी अशी ही गोष्ट आहे. इलाताईंनी हे अप्रतिम नाटक लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांच्या फार उत्कृष्ट अभिनयाने. मुळात हे नाटकाची निर्मिती करणं ही फार मोठी गोष्ट होती आणि ती उज्ज्वल मंत्रींनी खूप समर्थपणे पेललेली आहे की वर्ष हे नाटक करत राहून सातत्याने. आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर 1-1.25 तासाचा हा दीर्घांक इतक्या वेळ समर्थपणे जो पेललेला आहे तो दिग्दर्शनाने, त्याच्यातून जे बारकावे बाहेर काढले आहेत सगळे कथेतले, लाईट्समधनं म्हणा, त्यांच्या प्लेसमेंटमधनं म्हणा, त्यांच्या अभिनयातले बारकावे, हॅट्स ऑफ टू दिस प्ले.